Hello everyone, this one is the lecture number 15 from electrochemistry topic. In this lecture, we are going to study electrical conductance of a solution. So which concepts are included in the electrical conductance of a solution? So first one is a resistance, that is electrical resistance, resistivity, conductance and conductivity. So first concept is resistance. Now see first what is mean by resistance. Okay. So आपण अगोदर फॉर्म्युला स्टडी करूया पहा. सो रेजिस्टन्स इट मीन्स अपोज टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. पहा रेजिस्टन्स या शब्दाच्या नावामध्येच त्याचं मिनिंग आहे. पहा रेजिस्टन्स म्हणजे काय? टू अपोज. अपोज मीन्स विरोध करणे. कशाला अपोज करणार आहे? टू अपोज फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. टू अपोज फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इट इज कॉल्ड एज अ रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्सचा फॉर्म्युला कसा असतो पहा. रेजिस्टन्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. ओके. सो व्हॉट इज मीन बाय व्ही? V means it is a electrical potential difference. V means it is a electrical potential difference. And what is I? I is the electrical current. I means it is the electrical current. Okay. Now see definition of resistance. So the resistance definition कशा प्रकारे मिळेल पहा. So resistance or electrical resistance of a conductor is equal to इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय द इलेक्ट्रिक करंट. म्हणजे तुम्हाला हा जर फॉर्म्युला माहिती असेल रेजिस्टन्सचा, बरोबर, तर तुम्ही याच्यावरून डेफिनेशन तयार करू शकता. ऑलरेडी पहा तुम्ही एक फॉर्म्युला स्टडी केलेला आहे पहा. कोणता? V इज इक्वल टू आय आर. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. V इज इक्वल टू आय आर. बरोबर आहे. हाच फॉर्म्युला आपण कसा कन्वर्ट करतोय? V अपॉन आय इज इक्वल टू आर. सो व्हॉट इज आर? आर इज द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. आर म्हणजे काय पहा. इट इज अ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. ओके. सो आर इज अ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. मग पहा आपण कशा प्रकारे डिफाइन करतोय. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स और रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज इक्वल टू इलेक्ट्रिकल पोटेंशियल डिफरन्स मीन्स V डिवाइडेड बाय इलेक्ट्रिकल करंट. सो आर इज इक्वल टू V अपॉन आय. ओके. आता पहा याचा सिम्बॉल काय असतो पहा. सिम्बॉल इज आर. रेजिस्टन्सचा सिम्बॉल काय असतो पहा. रेजिस्टन्स हॅव्हिंग सिम्बॉल आर. इट्स युनिट इज, पहा त्याचं युनिट काय आहे? ओहम. रेजिस्टन्स युनिट काय असतं पहा. ओहम. किंवा आपण कशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो पहा. इथं पहा फॉर्म्युला काय मिळाला इथं आपल्याला. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. बरोबर. मग पाहता व्ही मीन्स काय आहे? इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स. त्याचं युनिट काय असतं? व्होल्ट. बरोबर का? अपॉन आय मीन्स करंट. करंटचं युनिट काय असतं? एम्पियर. सो व्होल्ट अपॉन एम्पियर म्हणजेच थोडक्यात काय पहा. ओहम इज इक्वल टू तुम्हाला काय मिळेल पहा. ओहम इज इक्वल टू व्होल्ट इनटू एम्पियर मीन्स ए इनवर्स. म्हणजे पहा काय मिळालं. ओहम. ओहमचा सिम्बॉल पहा कसा आहे. ओहम. सो दिस वन इज द सिम्बॉल ऑफ ओहम. बरोबर का? ओहमचा सिम्बॉल काय पहा. ओहम. रेजिस्टन्सचा सिम्बॉल आहे आर. बरोबर. आणि ओहमचा सिम्बॉल पहा या प्रकारे. ओहम. ओके. सो ओहम इज इक्वल टू व्होल्ट इनटू एम्पियर इनवर्स. हे पहा आता सिम्बॉल लक्षात ठेवणं पण पहा ट्रिकी आहे. हे खूप ट्रिकी बनवलंय. कसं पहा. ऍक्च्युली रेजिस्टन्स म्हणजे काय? इट इज द अपोज टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला होणारा अपोज. दॅट इज अ रेजिस्टन्स. बरोबर का? फॉर एक्झाम्पल आपण समजा ऑन बाईक आपण ट्रॅव्हलिंग करतोय. बाईकवरती ट्रॅव्हलिंग करतोय आणि सडनली त्या रोडवरती स्पीड ब्रेकर आले. सडनली काय आले? त्या रोडवरती स्पीड ब्रेकर आले. स्पीड ब्रेकर आले की आपण काय करतो? स्पीड कमी करतो. आपल्या व्हेकलचं स्पीड कमी करतो. बरोबर. म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्या व्हेकलचा स्पीड काय होतो? लेस होतो, डिक्रीज होतो. बरोबर. म्हणजे स्पीड ब्रेकर काय करतो? अपोज करतो. बरोबर ना? सो पहा स्पीड ब्रेकरचा सिम्बॉल असंच असतो ना. हे पहा हे स्पीड ब्रेकर असे असतात ना. बरोबर आहे का? आणि म्हणून ओहमचा सिम्बॉल हा असा बनवला. ओहम. ओके. सो ओहम सिम्बॉल पहा. ओहम. ओके. आता हे असं कंटिन्युअस नसतो. जस्ट सिंगल ओहम. ओके. मग तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन मिळाली पहा. इन दिस केस
रेजिस्टन्स R इज इक्वल टू V अपॉन I. मग याच्यावरून डेफिनेशन आपण कशी तयार केली पहा. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय इलेक्ट्रिक करंट. बरोबर आहे. सो रेजिस्टन्स इट हॅव्हिंग सिम्बॉल R अँड इट्स युनिट इज, पहा त्याचा SI युनिट काय आहे, SI युनिट इज ओहम. ओहमचा सिम्बॉल पाहिला आपण, पहा दिस वन इज द सिम्बॉल ऑफ ओहम. मग इथे ऍक्च्युली रेजिस्टन्स इज इक्वल टू V अपॉन I मिळालं होतं. रेजिस्टन्सचं सिम्बॉल ओहम आहे, इज इक्वल टू V मीन्स पोटेन्शियल डिफरन्स. बरोबर आहे. मग पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये असतं, इन टर्म्स ऑफ व्होल्ट. अँड I मीन्स करंट इन एम्पियर कशामध्ये असतो, इन टर्म्स ऑफ A. सो V इंटू A इनवर्स एम्पियर इनवर्स. बरोबर का पहा. सो सिम्बॉल काय मिळाला रेजिस्टन्सचा सिम्बॉल मिळाला R. मग तुम्हाला डेफिनेशन कशी मिळाली पहा. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज इक्वल टू द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय द इलेक्ट्रिकल करंट. सो दिस वन इज द रेजिस्टन्स. सो रेजिस्टन्स म्हणजे पहा सिंपल कन्सेप्ट आहे. रेजिस्ट म्हणजे अपोज करणे. सो इट इज द अपोज टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज अ रेजिस्टन्स. नाव आता पहा रेजिस्टन्स कसं असतो पहा. रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इट इज directly proportional to the length of a conductor and inversely proportional to area of cross section. ओके पहा त्या कंडक्टरची लेंथ जेवढी जास्त असेल, फॉर एक्झाम्पल पहा देर आर टू पॉसिबिलिटी. इन फर्स्ट पॉसिबिलिटी कंडक्टर हॅव्हिंग लेंथ, समजा कंडक्टरची लेंथ आहे समजा 1 मीटर अँड इन सेकंड केस कंडक्टरची लेंथ आहे समजा 100 मीटर. सपोज आपण कन्सिडर केलंय, बरोबर की नाही, सपोज. ओके आता मला सांगा 1 मीटर इलेक्ट्रिक करंट पास होत असतानाचा रेजिस्टन्स मोर असणार आहे का 100 मीटर करंट पास होत असतानाचा रेजिस्टन्स मोर असणार आहे. पहा त्या कंडक्टरची लेंथ जेवढी मोर असेल, त्या कंडक्टरची लेंथ जेवढी मोर असेल तेवढा रेजिस्टन्स कसा असेल, मोर असेल. ओके सो रेजिस्टन्स R इट इज directly proportional to length of a conductor as well as resistance R it is inversely proportional to area of cross section of that conductor. Area of cross section of that conductor म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा हा मेटल रॉड आहे. ओके आणि या मेटल रॉडचा हा झाला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके सो दिस वन इज द, पहा इथे मी ब्लॅक कलरनं शो केलाय. दिस वन इज द area of cross section of a conductor. It is the area of cross section of a conductor. Okay, so resistance is directly proportional to length of a conductor and inversely proportional to area of cross section of that conductor. For example पहा एखादं हेवी इक्विपमेंट आहे, हेवी इक्विपमेंट फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर दॅट इज फ्रीज, वॉशिंग मशीन आहे, AC आहे. असे जे इन्स्ट्रुमेंट आहेत की जे रन करण्यासाठी मोर अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड असते, त्यांच्या ज्या केबल्स आहेत, वायर्स आहेत, आपण जो यूज करतो इलेक्ट्रिक सप्लाय प्रोव्हाइड करण्यासाठी, पहा त्यांचा डायमीटर मोर असतो. पहा त्यांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हाय असतो. कारण जेवढा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हाय असेल तेवढा रेजिस्टन्स कसा असणार आहे, लो असणार आहे आणि मोर अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट त्याला मिळेल. बरोबर. हेच पहा तुमच्या मोबाईलची चार्जरची केबल पहा. बरोबर आहे. मोबाईलचा जो चार्जर आहे त्याची केबल पहा कशी असते, त्याचा डायमीटर स्मॉल असतो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन स्मॉल असतो. कारण मोबाईलला चार्ज होण्यासाठी जो इलेक्ट्रिक करंट लागतो तो कसा असतो, लेस असतो. बरोबर का. सो रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मोर असेल, रेजिस्टन्स लेस असणार. रेजिस्टन्स मोर असेल म्हणजे या केसमध्ये एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसं असेल, स्मॉल असेल. येतं लक्षामध्ये पहा. सो जेवढे हेवी इन्स्ट्रुमेंट असेल तेवढं त्यासाठी यूज होणारी जी वायर आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा असतो, लार्ज असतो, की जेणेकरून मोर अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी त्याला मिळाली पाहिजे. ओके सो आता हे जर आपण कंबाईन केले टू इक्वेशन तुम्हाला काय मिळेल पहा. रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ अ कंडक्टर अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दॅट कंडक्टर. ओके आता हे जे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे हे कॅन्सल करून जर इज इक्वल टू मध्ये आपल्याला करायचं असेल तर फायनली कसं मिळेल पहा. रेजिस्टन्स R इज इक्वल टू हे L अपॉन A
ओके. आणि डायरेक्ट प्रोपोर्शनलिटी साइनचं कन्व्हर्जन जेव्हा आपण इज इक्वल टू मध्ये करतोय तेव्हा इथं कॉन्स्टंट असेल, दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज अ रो. या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतोय पहा, इथं पहा, इथं आहे हा रो. इट इज कॉल्ड ॲज अ रो, RHO, अँड इट इज कॉल्ड ॲज अ रेझिस्टिव्हिटी. या रोला आपण काय म्हणतोय पहा, दिस रो इज कॉल्ड ॲज अ रेझिस्टिव्हिटी. नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये आपण हे डिस्कस करणारच आहे. रो इज कॉल्ड ॲज अ रेझिस्टिव्हिटी. ओके. सो रेजिस्टन्स R इज इक्वल टू रो इंटू L अपॉन ए. आपला बेसिक कन्सेप्ट होता रेजिस्टन्स. ओके. नाऊ आता इथं रेजिस्टिव्हिटी आपण पाहिलं पहा, R इज इक्वल टू रो इंटू L अपॉन ए. आता हेच इथं पहा, रेजिस्टिव्हिटी मध्ये इन केस ऑफ रेजिस्टिव्हिटी काय फॉर्म्युला मिळाला इथं आपल्याला पहा. इथं मी जस्ट डिवाइड करतो पहा स्क्रीनला. इथं R इज इक्वल टू रो इंटू L अपॉन ए. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए स्मॉल ए घेतला तरी चालेल. मग तुम्हाला रो इज इक्वल टू काय मिळेल पहा बरं, R इंटू ए अपॉन L इज इक्वल टू रो, इज इक्वल टू रो. ओके. सो देअरफोर रो इज इक्वल टू काय मिळाला फॉर्म्युला, R इंटू ए अपॉन L. ओके. देअरफोर रो इज इक्वल टू, आता पहा युनिट आपण फाइंड आउट करूया. रेजिस्टन्स युनिट काय असतं पहा, रेजिस्टन्स युनिट असतं ओहम इंटू एरियाचं युनिट काय असतं मीटर स्क्वेअर अपॉन लेंथ युनिट काय असतं मीटर. ओके. आता इथं मीटर स्क्वेअर मधला स्क्वेअर आणि हे मीटर हे काय होतील, कॅन्सल होतील. म्हणजे तुम्हाला फायनल युनिट काय मिळालं पहा, ओहम मीटर. फायनल युनिट मिळालं ओहम मीटर. कशाचं मिळालं पहा, रेजिस्टिव्हिटीचं फायनल युनिट काय मिळालं, ओहम मीटर. सो SI युनिट मी इथं मेन्शन करतो पहा. SI युनिट काय मिळालं पहा, इट इज अ ओहम. ओके, ओहम मीटर. ओके. नाव आता फॉर्म्युला काय मिळाला पहा, आम्ही फॉर्म्युला पण मेन्शन करतो. फॉर्म्युला पण आपण पाहिला पहा, रेजिस्टिव्हिटी रो इज इक्वल टू R इंटू ए अपॉन L. R is the resistance, A is the area of cross section of a conductor, and L is the length of a conductor. L ही काय पहा, in this case L is a length of a conductor. A is the area of cross section, area of cross section of a conductor. ओके. आता या केसमध्ये आणखी पहा, आपण सिम्बॉल एक डिस्कस केलं. कोणता सिम्बॉल आहे, रो. त्याला म्हणताना आपण काय म्हणतो पहा, इट इज कॉल्ड ॲज अ रो. सो दिस वन इज द सिम्बॉल RHO. रो इज द सिम्बॉल ऑफ रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीचा सिम्बॉल आहे रो. आता डेफिनेशन पहा. आता डेफिनेशन फॉर्म करण्यासाठी मी काय करतो पहा, इथं इफ लेंथ ऑफ अ कंडक्टर इज 1 मीटर अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज 1 मीटर स्क्वेअर. म्हणजे पहा आता इथं एरिया काय मिळेल 1 अपॉन लेंथ काय मिळाली 1 अपॉन 1 काय मिळेल 1. म्हणजे फायनली फॉर्म्युला कसा मिळेल, रो इज इक्वल टू R. रो मीन्स इट इज अ रेजिस्टिव्हिटी. रो मीन्स इट इज अ रेजिस्टिव्हिटी. बरोबर. रेजिस्टिव्हिटी पहा मी सिम्बॉल ब्रॅकेटमध्ये मेन्शन करतो, इट इज अ रो. बरोबर आहे. मग रेजिस्टिव्हिटी आपण कसं डिफाईन करणार, सो रेजिस्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज इट इज अ रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर. पाहायचं मी हायलाइट करतोय पहा याला. इट इज अ रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर whose length is 1 meter and whose area of cross section is 1 meter square. Okay, so rho, that is resistivity, it is a resistance of a conductor whose length is 1 meter and whose area of cross section is 1 meter square. So this one is about resistivity. Okay, हे resistivity बद्दल आपण पाहतोय पहा. Now इथं डेफिनेशन पुन्हा एक वेळा पहा. इट इज द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ. युनिट लेंथ म्हणजे काय, युनिट लेंथ मीन्स L इज इक्वल टू 1 मीटर अँड युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. युनिट क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A इज इक्वल टू 1 मीटर स्क्वेअर. सो A इज इक्वल टू 1 मीटर स्क्वेअर मीन्स युनिट क्रॉस सेक्शनल एरिया and unit length means L is equal to 1 meter. So resistivity is defined as it is the resistance of a conductor of unit length
and unit cross sectional area. Okay, so this one is the resistivity. ओल्ड सिलेबस मध्ये रेजिस्टिव्हिटीला यालाच स्पेसिफिक रेजिस्टन्स असं पण म्हटलं जायचं पहा. इन ओल्ड सिलेबस रेजिस्टिव्हिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्पेसिफिक रेजिस्टन्स. तुम्ही काही एंट्रन्सचे बुक जर पाहिले तर त्या बुकमध्ये तुम्हाला पुन्हा हा शब्द पाहायला मिळू शकतो. कोणता? स्पेसिफिक रेजिस्टन्स. ऍक्च्युली लेटेस्ट जे आयुपीएससी नॉर्म्स आहेत त्या लेटेस्ट आयुपीएससी नॉर्म्स प्रमाणे स्पेसिफिक रेजिस्टन्स हा शब्दच कॅन्सल केलाय लेटेस्ट नॉर्म्स प्रमाणे. लेटेस्ट नॉर्म्स प्रमाणे फक्त रेजिस्टिव्हिटीच हा वर्ड यूज केला पाहिजे. ओके, बट फ्रॉम द ओल्ड सिलेबसमध्ये स्पेसिफिक रेजिस्टन्स हा शब्द यूज केला गेला होता. तो आणखी काही बुकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, सो दिस वन इज अबाउट रेजिस्टिव्हिटी. आपण कोणते कन्सेप्ट पाहिले? रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी. आता आपण कंडक्टन्स अँड कंडक्टिव्हिटी हा कन्सेप्ट पाहणार आहे. नाऊ इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. आता पहा, कंडक्टन्स आणि रेजिस्टन्स या दोन अपोजिट टर्म आहेत. कंडक्टन्स म्हणजे काय पहा? द ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू फ्लो इलेक्ट्रिक करंट. कंडक्टन्स मीन्स टू फ्लो इलेक्ट्रिक करंट. एम आय राईट? इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्याची ॲबिलिटी मीन्स इट इज अ कंडक्टन्स. आणि रेजिस्टन्स म्हणजे काय? इट इज द अपोज टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे पहा, हे दोन्ही टर्म्स कशा आहेत? एकमेकाच्या अपोजिट आहेत. ओके, सो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल जी. कॅपिटल जी इज द सिम्बॉल. ओके, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल जी. मग फॉर्म्युला कसा मिळेल पहा? जी इज इक्वल टू 1/R बिकॉज इट इज इनवर्स ऑफ रेजिस्टन्स. इट इज अ इनवर्स ऑफ रेजिस्टन्स. आपण जर युनिट फाइंड आउट करायला गेलो तर कसं मिळेल पहा? 1/ओहम म्हणजेच काय मिळेल? ओहम इनवर्स. म्हणजे तुम्हाला मिळेल ओहम इनवर्स. आता पहा, ओहम इनवर्सला इथं अल्टरनेटिव्हली काय यूज केलं जातो पहा? सिमन्स. ओके, ओहम इनवर्स साठी पहा काय यूज केला जातो? सिमन्स. दॅट इज अ कॅपिटल येस. ओहम इनवर्स. ओके, ओहम इनवर्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिमन्स. त्याला आपण काय म्हणतो पहा? सिमन्स. दॅट इज कॅपिटल येस. ओके, नाव सी इन दिस केस. आता या केसमध्ये पहा, कंडक्टन्स जी. ओके, कंडक्टन्स जी इज इक्वल टू 1/R. कंडक्टन्स जी लाच आपण काय म्हणतोय? इट इज इक्वल टू 1/R. सो रेजिस्टन्स युनिट काय पहा? ओहम. सो इट इज अ ओहम इनवर्स. ओहम इनवर्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिमन्स. ओके, सो या ओहम इनवर्सलाच आपण सिमन्स, दॅट इज SIEMENS. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिमेन्स. ओके, नाव आता या केसमध्ये पहा, हे आपण पाहिलं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जसं रेजिस्टन्स नंतर रेजिस्टिव्हिटी हा कन्सेप्ट होता, इन द सेम वे कंडक्टन्स नंतर कंडक्टिव्हिटी हा कन्सेप्ट असणार आहे. कंडक्टिव्हिटी. ओके, सो आता आपण इलेक्ट्रिकल कंडक्टन्स पाहिला. डेफिनेशन काय पहा? इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ अ सोल्युशन इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. त्याचं रिझन काय? कारण फॉर्म्युलाच आहे जी इज इक्वल टू 1/R. सो इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. नाउ कंडक्टिव्हिटी. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहतोय पहा, कंडक्टिव्हिटी. सो जसं रेजिस्टन्स नंतर रेजिस्टिव्हिटी हा कन्सेप्ट होता, इन द सेम वे कंडक्टन्स नंतर कोणता कन्सेप्ट आहे? कंडक्टिव्हिटी. सो कंडक्टिव्हिटी हॅव्हिंग सिम्बॉल के. कंडक्टिव्हिटीचा सिम्बॉल काय असतो पहा? इट इज हॅव्हिंग सिम्बॉल के. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कप्पा के. कंडक्टिव्हिटी हॅव्हिंग सिम्बॉल के. इट इज अ स्मॉल के. ओके, पाहता जसं कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स होता, इन द सेम वे कंडक्टिव्हिटी इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला कसा मिळू शकतो पहा? के इज इक्वल टू 1/ρ. के इज इक्वल टू 1/ρ. ओके, मग आता इथं 1/ρ हा तुम्हाला मिळाला फॉर्म्युला. मग रोचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण फाइंड आउट केला होता पहा. आपण लास्ट स्लाइड वरती येऊया. रोचा फॉर्म्युला काय पहा? रो इज इक्वल टू R इंटू A/L. एम आय राईट?
आर इंटू ए अपॉन एल. हा फॉर्म्युला जर आपण इथे यूज केला तर काय मिळेल पहा. देअरफोर के इज इक्वल टू 1 अपॉन आर इंटू, पाहता वन्स मोर, रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल. आता हे जे इथं जे ए अपॉन एल आहे पहा, ए अपॉन एल, ते इनवर्स होईल आणि तुम्हाला काय मिळेल, एल अपॉन ए मिळेल, एल अपॉन ए. सो व्हॉट इज आर. आर म्हणजे काय पहा या केसमध्ये, इन दिस केस आर मीन्स इट इज अ रेजिस्टन्स. आर मीन्स इट इज अ resistance of a conductor. Okay, so what is R? R is the resistance of a conductor. This one is the resistance. Okay, what is L? L is the length of a conductor. What is A? A is the area of cross section of a conductor. It is the area of cross section of a conductor. ओके, म्हणजे फायनली पहा तुम्हाला फॉर्म्युला कसा मिळाला. सो फायनली कंडक्टिव्हिटी के इज इक्वल टू, ओके, इज इक्वल टू 1 अपॉन आर इंटू एल अपॉन ए. आता जर आपण युनिट फाइंड आउट करायचं ठरवलं तर पहा युनिट कसं मिळेल. 1 अपॉन रेजिस्टन्स युनिट काय असतं पहा, ओहम, इंटू लेन्थ युनिट असतं एसआय सिस्टीम मध्ये मीटर आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचं काय असतं मीटर स्क्वेअर. बरोबर. आता इथं पहा हे मीटरला हे स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे काय शिल्लक राहील पहा, इज इक्वल टू 1 अपॉन ओहम इंटू मीटर. आता हे वरती जेव्हा येईल तेव्हा ते इनवर्स होईल, इनवर्स म्हणजे तुम्हाला इथं एसआय सिस्टीम मध्ये काय मिळेल पहा, 1 अपॉन ओहम मीटर मीन्स मी इथं मेन्शन करतो पहा, एसआय युनिट फायनली काय मिळेल पहा, ओहम इनवर्स इंटू मीटर इनवर्स, ओहम इनवर्स इंटू मीटर इनवर्स. सो इथं आपण सिम्बॉल मेन्शन केला, कंडक्टिव्हिटी हॅव्हिंग सिम्बॉल के, फॉर्म्युला मेन्शन केला, ॲज वेल ॲज एसआय युनिट पण आपण फाइंड आउट केलं. नाउ डेफिनेशन. आता डेफिनेशन कशी आहे पहा. Conductivity K, it is the electrical conductance of a conductor of unit length and unit area of cross section. It is a electrical conductance of a conductor. It is a electrical conductance of a conductor. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय पहा, त्या करस्पॉन्डिंग कंडक्टरची इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आहे, बट तो कंडक्टर कसा असला पाहिजे, ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. बरोबर, लेंथ पण युनिट आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण युनिट आहे. म्हणजे लेंथ किती असणार आहे, एल इज इक्वल टू 1 मीटर, एरिया किती असणार आहे, ए इज इक्वल टू 1 मीटर स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला सांगतो थोडक्यात काय तर तो असं अशा मटेरियलचा कंडक्टन्स असेल, अशा मटेरियलचा इलेक्ट्रिक कंडक्टन्स असेल, ओके, की ज्यामध्ये पहा अशा मटेरियलचा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असेल की ज्याची लेंथ 1 मीटर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 मीटर. म्हणजे थोडक्यात इट इज अ युनिट क्यूब. असा क्यूब आहे की पहा हे 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर. बरोबर का. लांबी, रुंदी, उंची, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट कशी असणार आहे, 1 बाय 1 बाय 1 म्हणजे 1 मीटर क्यूब. या सबस्टन्सचा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स मीन्स कंडक्टिव्हिटी, असा सबस्टन्स की ज्याची लेंथ, ब्रेथ आणि हाईट किती आहे, 1 1 1, दॅट इज युनिट. ओके, सो इट इज अ इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, इट इज अ इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज कॉल्ड ॲज अ कंडक्टिव्हिटी. मग कंडक्टिव्हिटीचं युनिट काय मिळालं पहा, 1 अपॉन ओहम मीटर मीन्स ओहम इनवर्स इंटू मीटर इनवर्स. कन्सेप्ट लक्षात देतो का पहा. आपण आतापर्यंत कोणते कोणते कन्सेप्ट पाहिले पहा. आता आपण थोडा वेळ हे मोलार कंडक्टिव्हिटी पेंडिंग ठेवूया. फर्स्ट कन्सेप्ट आपण पाहिला रेजिस्टन्स. एम आय राईट. फर्स्ट कन्सेप्ट आपण कोणता पाहिला, रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचा सिम्बॉल काय होता पहा, आर. बरोबर. आणि मग रेजिस्टन्स काय होता पहा, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ अ कंडक्टर अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ अ कंडक्टर. आणि मग हे प्रपोर्शनली साइन कॅन्सल करण्यासाठी आपण काय केलं, आर इज इक्वल टू, ओके, काय केलं इथं आपण, आर इज इक्वल टू रो
into L upon A, and this rho is called as a resistivity. या रोला आपण काय म्हटलं पहा, इट इज कॉल्ड ॲज अ रेजिस्टिव्हिटी. ओके, नाव सी रेजिस्टन्स युनिट काय होतं पहा, रेजिस्टन्स युनिट होतं पहा ओहम. एम आय राईट? रेजिस्टन्स युनिट काय पहा, युनिट ऑफ रेजिस्टन्स काय होतं पहा, ओहम. ओहम, एम आय राईट? ओहम. रेजिस्टिव्हिटीचं युनिट तुम्हाला इथे काय मिळालं, आपण चेक केलं होतं पहा, रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीचं युनिट आपल्याला इथं या केसमध्ये काय मिळालं होतं, सो रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू ओहम इंटू मीटर इन एसआय सिस्टीम, ओहम मीटर. बरोबर का पहा. सो रेजिस्टन्स ओहम, रेजिस्टिव्हिटी ओहम मीटर. पहा पुन्हा एक वेळा चेक करा, आपण ते फाइंड आउट केलेलं आहे. नाउ चेक दिस, रेजिस्टिव्हिटी ओहम मीटर. ओके, सो रेजिस्टन्स युनिट काय मिळालं पहा, ओहम. रेजिस्टिव्हिटीचं मिळालं ओहम मीटर. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहिला पहा, कंडक्टन्स. थर्ड कन्सेप्ट आपण कोणता पाहिला, कंडक्टन्स. कंडक्टन्सचा सिम्बॉल काय आहे पहा, कंडक्टन्स हॅव्हिंग सिम्बॉल जी. फॉर्म्युला काय होता, जी इज इक्वल टू 1/r. बरोबर आहे. आणि म्हणून या केसमध्ये युनिट, इथं युनिट आपल्याला काय मिळालं, युनिट 1 मिळालं 1 ओहम. म्हणजेच काय मिळालं, ओहम इनवर्स. त्यालाच आपण काय म्हटलं होतं पहा, कॅपिटल एस म्हणजे काय, सिमेन्स. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपण कोणता पाहिला पहा, नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहिला कंडक्टिव्हिटी. एम आय राईट? कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीचा सिम्बॉल काय होता पहा, कप्पा, के, स्मॉल के. कंडक्टिव्हिटी, केचा फॉर्म्युला काय, के इज इक्वल टू 1/ρ. 1/ρ म्हणजे काय, 1 रेजिस्टिव्हिटी. आणि मग त्याचं युनिट काय मिळालं होतं आपल्याला इथं, ओहम इनवर्स इंटू मीटर इनवर्स. बरोबर का पहा. म्हणजे आपण सक्सेसफुली कोणते कोणते कन्सेप्ट आपण कंप्लीट केले पहा, रेजिस्टन्स कंप्लीट केला, देन रेजिस्टिव्हिटी, कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी. बरोबर का पहा. सो रेजिस्टिव्हिटीचा सिम्बॉल काय होता पहा, रो. ओके, सो रेजिस्टन्स आर, रेजिस्टिव्हिटी रो, कंडक्टन्स जी, कंडक्टिव्हिटी के, दॅट इज कप्पा. नाउ नेक्स्ट concept is a molar conductivity. Okay, after completion of this concept, next concept is a molar conductivity. पहा नेक्स्ट कन्सेप्ट कोणता आहे, मोलार कंडक्टिव्हिटी. आता मोलार कंडक्टिव्हिटी हा कन्सेप्ट थोडासा इथं आपणासाठी थोडा न्यू कन्सेप्ट आहे. मोलार कंडक्टिव्हिटी काय कन्सेप्ट आहे पहा ऍक्च्युली. सो मोलार कंडक्टिव्हिटी, ओके, इन दिस केस मोलार कंडक्टिव्हिटी, this concept was introduced by German physicist कॉर्लॉश. ओके, पहा हा कन्सेप्ट कोणी इंट्रोड्यूस केला, कॉर्लॉशने इंट्रोड्यूस केला. सो कॉर्लॉश, KOH. ओके, हा टोटली न्यू सायंटिस्ट आहे आपल्यासाठी. ओके, सो इट इज इंट्रोड्यूस बाय कॉर्लॉश. ओके, नाउ सी German scientist Corlosh, it introduced molar conductivity. ओके, आता मोलार कंडक्टिव्हिटीचा सिम्बॉल कोणता आहे पहा, इट इज लॅम्बडा. लॅम्बडा इज द सिम्बॉल. हे पहा, दिस वन इज द सिम्बॉल. सो सिम्बॉल कोणता आहे, लॅम्बडा. लॅम्बडा हा सिम्बॉल आहे. ऍक्च्युली याला कॅपिटल लॅम्बडा असं पण म्हटलं जातं, कॅपिटल लॅम्बडा और मोलार कंडक्टिव्हिटी. ओके, नाउ सी मोलार कंडक्टिव्हिटी. मी आता फॉर्म्युला सांगतो आणि मग फॉर्म्युल्यावरून डेफिनेशन तयार करणं खूप सोपं आहे पहा. सो लॅम्बडा इज इक्वल टू K/C. हा झाला फॉर्म्युला. ओके, सो मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा इज इक्वल टू K/C. आता डेफिनेशन आपण कशी तयार करतोय पहा. सो व्हॉट इज के, के म्हणजे काय आहे, इट इज के मीन्स इट इज अ, येस, के मीन्स इट इज अ conductivity and C means it is a molar concentration. So it is defined as it is the electrical conductance due to ions obtained from 1 mole of an electrolyte in a given volume of solution. It is defined as it is the electrical conductance. हा electrical conductance है पहा. It is the electrical conductance due to ions obtained from 1 mole of an electrolyte in a given volume of solution. किंवा ओल्ड सिलेबस मध्ये हे असं पण डिफाइन केलं जात होतं पहा, मोलार कंडक्टिव्हिटी इट इज डिफाइंड ॲज इट इज द रेशो ऑफ
conductivity to the molar concentration of the solution. Because K, it is a conductivity, K is the conductivity and C is the molar concentration of a solution. It is a molar concentration of a solution. Okay, याचंच मिनिंग हे सेम डेफिनेशन पहा. ओल्ड सिलेबस मधली डेफिनेशन काय? molar conductivity is defined as it is the ratio of conductivity to the molar concentration of a solution. ओके, न्यू सिलेबस मध्ये हीच डेफिनेशन अपडेट झाली पहा आणि मग तुम्हाला डेफिनेशन कशी मिळाली पहा. डेफिनेशन, इट इज डिफाइंड ॲज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, इट इज डिफाइंड ॲज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ड्यू टू द ions obtained from 1 mole of an electrolyte in a given volume of solution. फॉर एक्झाम्पल, समजा हे गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन समजा हे आहे, या कंटेनरमध्ये समजा आपण इथं काय प्लेस करतोय, गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ओके, आणि या सोल्युशन मध्ये आपण काय ऍड करतोय, वी आर ऍडिंग 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट, वी आर ऍडिंग 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. ओके, आता 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट ऍड केल्यानंतर या सोल्युशनची जी काही कंडक्टिव्हिटी असेल, कंडक्टन्स असेल, सो इट इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ आयन्स ऑब्टेन्ड फ्रॉम 1 मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आपण जेव्हा इलेक्ट्रोलाइट ऍड करणार आहे तेव्हा इलेक्ट्रोलाइट काय होईल पहा, आयोनाइज होईल अँड इट फॉर्म द आयन्स, आणि तो काय फॉर्म करेल, आयन्स फॉर्म करेल. कशामध्ये, या सोल्युशन मध्ये. आणि मग या सोल्युशनचा जो काही इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आहे, इट इज कॉल्ड ॲज अ मोलार कंडक्टिव्हिटी. सो फॉर्म्युला मी तुम्हाला काय सांगितलं पहा, मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी. आता या केसमध्ये पहा, केचं युनिट काय पहा, कंडक्टिव्हिटी, बरोबर का. केचं युनिट आपण ऑलरेडी यूज केलेलं आहे. केचं युनिट काय असतं पहा, इट इज सिमेन्स इनटू मीटर इनवर्स. ऍक्च्युली सिमेन्स म्हणजे काय, ओहम इनवर्स इंटू मीटर इनवर्स होता, ते सिमेन्स इंटू मीटर इनवर्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन युनिट काय असतं पहा, कॉन्सन्ट्रेशन मोलार. मोलार म्हणजे काय असतं, मोल्स पर लिटर किंवा मोल्स पर डेसिमीटर क्यूब. पण एसआय सिस्टीम मध्ये काय मिळेल, मोल पर मीटर क्यूब, मोल पर मीटर क्यूब. ऍक्च्युली आपण रेग्युलर मध्ये यूज करतो मोल्स पर लिटर किंवा मोल्स पर डेसिमीटर क्यूब, बरोबर आहे. परंतु इथं हे एसआय सिस्टीम मध्ये यूज करायचे, देअरफॉर मोल्स पर मीटर क्यूब. आता हे मीटर क्यूब जर समजा आपण न्यूमरेटरला शिफ्ट केलं तर तुम्हाला कसं मिळेल पहा, सिमेन्स इंटू मीटर इनवर्स इंटू मीटर रेस टू 3 इंटू मोल इनवर्स. एम आय राईट. आता या केसमध्ये इथं आपल्याला काय करावं लागेल पहा, हे मीटर इनवर्स इंटू मीटर क्यूब हे सिम्प्लिफाय केल्यानंतर फायनली काय मिळेल पहा, सिमेन्स इंटू मीटर स्क्वेअर इंटू मोल इनवर्स. ओके, आता पहा मी हे एसआय सिस्टीम मध्ये यूज करतोय, एसआय सिस्टीम मध्ये, बरोबर. याला जर सीजीएस सिस्टीम मध्ये कन्वर्ट केला, ओके, दिस वन इज एसआय सिस्टीम. ओके, आता सीजीएस सिस्टीम मध्ये हेच कसं मिळेल पहा, इन केस ऑफ सीजीएस सिस्टीम हे मिळेल ओहम इनवर्स इंटू सेंटीमीटर स्क्वेअर इंटू मोल इनवर्स, बरोबर आहे. सो ओहम इनवर्स, सेंटीमीटर स्क्वेअर, मोल इनवर्स हे कशामध्ये झालं पहा, इट इज इन द फॉर्म ऑफ सीजीएस सिस्टीम. ओके, अँड सिमेन्स इंटू मीटर स्क्वेअर इंटू मोल इनवर्स हे कशामध्ये झालं पहा, इन केस ऑफ एसआय सिस्टीम. सो दिस वन इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन. ओके, म्हणजे पहा या लेक्चरमध्ये आपण कोणते कोणते कन्सेप्ट पाहिले, रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी, कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी अँड फायनली मोलार कंडक्टिव्हिटी. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट टर्म्स. मग याच्यानंतर आपण कॉर्लॉस लॉ, डायल्युशनचा इफेक्ट काय होतो कंडक्टिव्हिटीवरती, इट्सेट्रा इट्सेट्रा, हे कन्सेप्ट आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. सो बिफोर स्टार्टिंग दिस कन्सेप्ट, ते कन्सेप्ट स्टार्ट करण्यापूर्वी तुमचे हे सुरुवातीच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्स परफेक्ट व्हायला पाहिजेत पहा. मग कोणत्या कोणत्या डेफिनेशन्स आणि फॉर्म्युले पाहिले आपण पहा. वन्स मोर, फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टिव्हिटी, देन कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी. ओके, सो दिस वन इज अबाउट
कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी, रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी. ओके, आता पुढचे कन्सेप्ट पाहण्यापूर्वी पुढचे कन्सेप्ट पाहण्यापूर्वी हे कन्सेप्ट अगोदर रिवाइज करून घ्या. हे कन्सेप्ट परफेक्ट करा की जेणेकरून पुढचे कन्सेप्ट आपल्याला इझिली समजतील. आता पुढचे कन्सेप्ट कोणते आहेत तर कॉर्लॉस लॉ आहे. मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन और मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्युशन. ओके, ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहे. ओके, सो दिस वन इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ अ सोल्युशन as a resistance, resistivity, conductance, conductivity and molar conductivity.